नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी। आज आम्ही आलेलो आहोत वरळीमध्ये। मी शिवाजी बोलतोय। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला अनेक शहरांमध्ये काय म्हणतायत तिथले शिवाजी हे दाखवलेलं आहे आणि आज आम्ही आहोत वरळीमध्ये। वरळी मुंबईतला अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या, परंतु याच वरळीमध्ये जे मुंबईचे आद्य नागरिक आहेत अर्थातच कोळी बांधव काय म्हणतायत ते महापालिका निवडणुकांना कशा दृष्टीने पाहतायत, कशा दृष्टीने ते मतदान करणार आहेत, काय त्यांच्या समस्या, काय आहेत त्यांच्या मागण्या, सगळं जाणून घेऊयात आपण थेट त्यांच्याकडूनच। वरळी कोळीवाड्याची ग्रामदैवत असलेल्या गोल्फादेवी मंदिराच्या परिसरात आपण आहोत आणि इथे आपल्याला आपण बघतोय की कोळीवाड्याचा विकास किंवा कोळीवाड्यातल्या समस्या नेमक्या काय आहेत त्या संदर्भात आपल्या सोबत काही वरळीतले नागरिक देखील आहेत। समस्या आहेत का? समस्या आहेत भरपूरच आहेत। म्हणजे पाण्याचा 7 वाजता यायचं, पहिला ते 11 वाजेपर्यंत असायचं, आता ते 9 वाजता येतं, 9 ते 11 वाजेपर्यंत असतं। तर लोकांचं पाणी होत नाही एवढ्या पब्लिकचं। आम्हाला फक्त आमचा नेता असा हवा आहे की ज्याने लोकांचा विचार केला पाहिजे आणि या विभागातल्या ज्या मेन समस्या आहेत, जसं आम्हाला CRZ लागू होतो त्या CRZचा विचार केला पाहिजे। त्यामुळे असा एक आम्हाला नगरसेवक हवा आहे जो आमच्यासाठी भांडावा आणि इकडे जी अनाधिकृत बांधकामं चालू आहेत, पुन्हा अतिक्रमणं चालू आहेत, ती थांबली पाहिजेत। समस्या आहेतच, कारण गटार वगैरे कधी तुंबतो, कचरा उचलणारे पण नाही आहेत, असतात कधी नसतात। समस्या काय, सुविधा नाही कुठले, जायला यायला रोड छोटा आहे, गाड्या लावलेले असतात, पेशंट घेऊन जायचं तकलीफ होते। साम TVचे मी हे बघते, बातम्या बघते, न्यूज बघते, आवडीने बघते, मी जास्त हेच चॅनल बघते, मी पूर्ण सगळी माहिती भेटते मला त्याच्यावर। हां, थोडाफार तसा विकास झाला आहे, पण पाहिजे तेवढा नाही झाला। गावामध्ये विकास होतोय, सोयी सुविधा आहेत, परंतु ज्या प्रकारे लोकांच्या इच्छा आहेत त्या इच्छा तेवढ्या पूर्ण होत नाही। ते गाडींच्या पाय आम्हाला रस्ता इथे डबल रस्ता, म्हणजे जायचा याचा रस्ताच नाही। मावरं आता सायकलीवर न्यायला लागते। हा, इकडे फक्त कचऱ्याची समस्या आहे तिकडे, काय किनाऱ्यावर वगैरे बस तेच कचऱ्याचं। आणि सध्या आता रोड कन्स्ट्रक्शनचं चालू आहे, गाडी वगैरे थोडं हे होतात, प्रॉब्लेम्स होतात यायला वगैरे। मग एक 10 दिवस मावरं भेटतात, 2 महिने आम्हाला आता घरात बसायला लागते। कोण काय कुठे काय लक्ष देते? कोण नाही लक्ष देत, सर्व आपापले बघतात फक्त बस। आता कोण निवडून आलं तरी कोण काय बघते मला सांगा, कोण समस्या बघतात काय काय खराब असते, कधी मावरा बिवरा पाडतात आणि कधी कधी कचरा बिचरा असतो। आणि म्हणजे आम्ही खेळायला म्हणजे जागा नसते, कपडे बिपडे सुकवतात काकी बिकी, आणि बॉल लागला तर आम्हाला वरटत बिरटतात। हां, कचरा बिचरा असतो। तुळाडीच्या समस्या काय नाही, या गंदीचा दुसरं काय नाही, गटर लाईन वगैरे साफ, ड्रेनेजचे वगैरे असे हे प्रॉब्लेम आहेत। रस्ता वगैरे बघायला गेलं तर रात्री चालायला होत नाही, एवढं खड्डे रस्त्याला, असं ते पाहिलं पाहिजे ना, जे नगरसेवक आहेत त्यांनी व्यवस्था केली पाहिजे। तिकडच्या पाणी होतं, पाण्याची झाली समस्या, बाथरूम नव्हता, म्हणजे टॉयलेट वगैरे ते पण झालं, जेवढं होते तेवढं आमचं झालेलं आहे पूर्ण। तर वरळी कोळीवाड्याचा हा भाग खरं तर प्राईम लोकेशनने म्हटलं जातं, कारण अर्थातच समुद्र किनारा आहे आणि त्या समुद्र किनाऱ्यावर हे बसलेली वस्ती आहे, हे कोळी नागरिक आणि इथे राहणारे लोक। सी व्ह्यू आहे, पण मी तुम्हाला इथे आता तुम्ही बघताय की जो कचरा आहे हा कचरा व्ह्यू आहे आणि मग सी व्ह्यू आहे। म्हणजे या कचऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून इथं हे लोक राहत आहेत, हे स्थानिक प्रतिनिधी राहत आहेत। आम्ही कचरा बघतो, आम्ही उठलं की फक्त कचरा बघतो, सी व्ह्यू बघतच नाही, आम्ही कचरा बघतो फक्त। आणि असं एवढी घाण की आम्हाला खूप ह्या घाणीचा खूप कंटाळा आलेला आहे। साफसफाई कोण करतच नाही, तेवढ्यापुरते येतात, जराशी घाण काढतात की जातात। लहान जंतू मच्छर बिच्छर हो, आम्हाला खूप त्रास आहे, म्हणजे एवढं आम्ही घाण, म्हणजे आम्ही खाती सुद्धा उतरू शकत नव्हते, एवढे खराबी होती इथं घाण। ते आता या लोकांनी पैसे देऊन सगळं काढलं, तेव्हा सगळं साफ केलं। आम्ही दुसऱ्यांना पैसे देऊन हे सगळं साफ करून घेतलं आता। तर मी शिवाजी बोलतोय। या कार्यक्रमासाठी म्हणून आज आम्ही वरळीमध्ये आलो होतो आणि वरळीतले नागरिक काय मागतायत, वरळीच्या नागरिकांच्या काय समस्या आहेत हे आपण पाहिलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये तुर्तास वेळ झाली इथंच थांबण्याची। पाहत रहा साम TV मराठी।